तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही भेट महाराष्ट्रातल्या प्रश्नांसंदर्भात जरी भेट असली, खरी भेट ही मोदींनी सुद्धा जे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलंय, तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात या. मात्र जे आहे देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जायला फार नकार दर्शवत आहेत, कारण मला सध्या राज्याचा कारभार करू द्या, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेली आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाकडे मंत्रिमंडळात विस्तार होण्यापेक्षा आपण राज्याचा मुख्यमंत्री असणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांनी मला सध्या तरी राज्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करू नका, अशी विनंती पंतप्रधानांकडे केलेली आहे. त्यामुळे अमित शहांकडून सातत्याने देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात आणायचं, वेगळ्या पदांवर आणायचं, राज्यात एक नवं नेतृत्व निर्माण करायचं किंवा एक बदल करण्याचा अमित शहांनी धोरणात्मक निर्णय ठरवलेला आहे. मात्र जे आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायचं नाही. फार दिल्लीत लोक करमत नाही. विलासराव देशमुख सुद्धा म्हणाले होते, सुशील कुमार शिंदे म्हणाले होते, नितीन गडकरी सुद्धा म्हटले की दिल्लीत करमत नाही. पण नंतर ते लोकांनी करमून घेतलं. गोपीनाथ मुंडे सुद्धा बोलले मला दिल्लीत करमत नाही. मात्र अशा स्थितीमुळे ह्या सगळ्या नेत्यांचा अनुभव गाठीशी घेत देवेंद्र फडणवीसांना सध्या तरी दिल्लीत जायचं नाही. नंतर साधारणपणे 28-29च्या दरम्यान त्यांना दिल्लीत जावं लागेल किंवा ते स्वतःहून दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतील. कारण येणाऱ्या काळामध्ये अमित शहांचा धोरणात्मक निर्णय जर उपपंतप्रधान किंवा पंतप्रधान पद झालं, मग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचं फार काही शक्य नाहीये. याच दृष्टीने आपण केंद्रीय मंत्रिमंडळात अडकण्यापेक्षा, म्हणजे या दोघांच्या नेतृत्वाखाली किंवा या दोघांना बॉस मानण्यापेक्षा आपण मी राज्याचा बॉस आहे आणि अशा स्थितीमध्ये त्या दोघांच्या बॉसच्या नेतृत्वाखाली काम करायला आपल्याला आवडणार आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये दिसते. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर जरी ते म्हटले असले की आम्ही महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयासाठी जरी दिल्लीत गेलो असलो, तरी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मोदींना मला सध्या तरी राज्यात काम करू द्या आणि गरज असेल फार 28-29 दरम्यान त्यावेळेला माझा विचार करा. आता याचा निर्णय अमित शहा घेणार आहेत, भाजप नेतृत्व घेणार आहेत. कारण जरी दिल्लीमध्ये गेले देवेंद्र फडणवीस, त्यांना थेट काय पंतप्रधान होणार नाहीयेत. कारण शेवटी अमित शहांना काही दिवस लोगो लागेपर्यंत पंतप्रधान करावं लागेल किंवा उपपंतप्रधान पद करावं लागेल. कारण ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला अडवाणींना उपपंतप्रधान पद करण्यात आलं होतं, पण त्यांच्या नेतृत्वाखाली, अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजप 0 झालं. अशा स्थितीमुळे देवेंद्र फडणवीसांचा एवढा काय मोठा करिश्मा नाही की थेट देशपातळीवर त्यांची एक प्रतिमा निर्माण करणार आहे. परंतु सध्या तरी त्यांना दिल्लीत जायचं नाहीये आणि महाराष्ट्राच्या भक्कम पाया रावल्याशिवाय त्यांना पुढे जायचं नाही, अशी भूमिका त्यांची व्यक्त केली जाते. त्यांना राज्याचा रेकॉर्ड पुन्हा एकदा 5 वर्ष करायचा आहे का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाणं अपेक्षा आहे, जसं विनोद तावडेंनी आपलं मजबूत स्थान निर्माण केलेलं आहे. पण मात्र एक केंद्रीय मंत्रिमंडळापेक्षा केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा आपण राज्याचा मुख्यमंत्री आहोत, आपण बॉस आहोत आणि आपल्या नेतृत्वाखाली भाजप चालतं. केंद्रात गेल्यानंतर किंवा दिल्लीत गेल्यानंतर मग आपल्याला भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष लागेल, अमित शहा लागतील, जे.पी. नड्डा लागतील, मग संघ लागेल, मग मोदी लागतील. त्याच्यापेक्षा एक बॉस आपणच आहोत, ही भूमिका सध्या तरी देवेंद्र फडणवीसांची व्यक्त होताना दिसून येते. एकूणच काय, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो येत्या काही दिवसामध्ये होणार आहे. कारण बऱ्याच घडामोडी ज्या आहेत ते होत आहेत. पवारांना घ्यायचं का, पवार येत आहेत का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे सगळ्या राष्ट्रीय राजकारणामध्ये, कारण शेवटी भाजपाबद्दल जी नाराजी निर्माण झालेली आहे, कोकरोच जनता पार्टी असेल, या सगळ्या तरुणांची नाराजी ती कुठेतरी डायव्हर्ट करावी लागेल आणि भाजपाला एक धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. साधारणपणे आता 2-1 वर्ष होऊ शकतात, मग 3 वर्षामध्ये भाजपला पुढच्या 2029ची तयारी भाजपने आतापासून सुरू करत असली तरी सगळंच काही भाजपासाठी अलबेल नाही, हे तितकं अधोरेखित करावंसं वाटतं. त्यामुळे भाजपला एक धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. कारण तरुणांची नाराजी, रोजगार हे जे आश्वासन दिले आणि पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली 2029 मध्ये भाजपा येऊ शकत नाही, तर मग भाजपला काहीतरी एक नवा अजेंडा किंवा धोरणात्मक निर्णय, धोरणात्मक चर्चा, धोरणात्मक एक चेहरा भाजपला पुढे आणावा लागेल, कुठला तर अजेंडा घेऊन लागेल. कारण मोदींचं आता करिश्मा जो आहे तो संपत आलेला आहे. कुणी किती काय म्हटलं असलं तर या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तरी धोरणात्मक निर्णय भाजपा घेऊ शकतं का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा.
स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.